ही इमारत नीट बघा. या इमारतीला ना भिंती आहेत ना कठडे, ना सांडपाण्याची व्यवस्था, ना पिण्याचं पाणी. या इमारतीत आहे ते फक्त प्रचंड घाणीचं साम्राज्य आणि पसरलेली रोगराई. जिथं श्वास घेणं सुद्धा मुश्किल आहे, अशा घाणीच्या विळख्यात अनेक कुटुंब आपलं आयुष्य जगत आहेत. हा आहे वरळीतला सिद्धार्थनगर SRA प्रकल्प, जो गेली 27 वर्षांपासून रखडलेला आहे. 1997-98 साली खासगी विकासक आणि SRA यांच्या मार्फत 56 रहिवाशांची घरं पाडण्यात आली. यातले 80% रहिवासी हे मराठी होते. या पाडलेल्या घरांच्या बदल्यात त्यांना 305 स्क्वेअर फीटचं घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं. परंतु सत्ताधारी नेते आणि विकासक यांच्यात सेटलमेंट न झाल्यामुळं काम थांबलं. गेली 25 वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. या भागातून सेनेचे अनेक नगरसेवक निवडून येतात. एवढंच नाही तर 1990 सालापासून वरळी विधानसभेतून शिवसेनेचे अनेक आमदार निवडून येत आहेत. सत्तेत असून सुद्धा जे लोकांना साधं सन्मानाचं जीवन देऊ शकले नाहीत, ते घर कुठून देणार? इथले सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी A+ वरळीची स्वप्न दाखवून लोकांना C ग्रेड आयुष्य जगण्यास भाग पाडलं. SRA मार्फत पुनर्विकासाच्या नावाखाली मराठी बांधवांचं विस्थापन झालं. मी दत्ता नरवणकर, वरळी विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक या नात्याने सांगू शकतो की आदित्यजी 2019ला आमदार झाले. ते आमदार झाल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं होतं की एक शिवसेनेचे उद्धव साहेबांचे सुपुत्र म्हणून या वरळीचे विधानसभेचे आमदार झाले. पण आपल्याला माहिती असेल अनेक लोक त्यांच्याकडे गेले आणि या वरळीचा विकास थांबला होता. कारण गेल्या 15 वर्षापासून माननीय सचिन भाऊ होते, त्याच्यानंतर माननीय सुनील शिंदे होते, त्याच्यानंतर 2019ला आदित्यजी आले. मी अभिनंदन करतो की त्यांनी त्या धारावीला जाऊन सांगितलं की मी 500 स्क्वेअर फुटाचं घर देणार. अहो आदित्य साहेब, मी आपल्याला वरळीकरांच्या माध्यमातून विचारतो की ह्या जिजामातामध्ये 560 स्क्वेअर फूट हे घर त्या विकासकाने ॲग्रीमेंट केली आणि ते पण नोटरी करून सांगितलं की मी 560 स्क्वेअर फूट देणार. आणि जवळजवळ 4229 झोपड्या आहेत. आणि एवढ्या झोपड्या असताना त्या ठिकाणी फक्त 300 स्क्वेअर फूट. आज 5-6 दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियाने पण ती बातमी दिली आणि अनेक लोक त्याच्यावरती चर्चा करायला लागले की 560 स्क्वेअर फूट जर वरळीला दिलं तर आम्हालाही मिळालं पाहिजे. मग त्याचबरोबर जिजामाता नगरला लागून जवळजवळ आणखी 5 नगर आहेत. रमाबाई नगर, माता रमाबाई नगर, स्वामी नगर, आनंद नगर, सुभाष नगर, कांबळे नगर. मग आपल्या विधानसभेमध्ये हा प्रश्न का निगडीत ठेवलाय? त्यानंतर आपल्याकडे मोठी झोपडपट्टी प्रेमनगर, सिद्धार्थनगर ही, आनंदनगर ही मोठी झोपडपट्टी आहे. आज त्याचा विकास का नाही झाला? त्याच्यानंतर मरिअम्मा नगरचा विकास का एवढ्या दिवस रखडला? का तिथल्या सोसायटी विकासकांना विश्वासात ना घेतलं? त्याचप्रमाणे VP नगरमध्ये भारतनगर, भैयासाहेब नगर, BCO ब्लॉक असे एवढे सर्व झोपडपट्टी आहेत. त्याचा विचार तुम्ही का नाही केला? तुम्ही लोकांना भूलथापा पडून तुम्ही पुन्हा ह्या विधानसभेमध्ये जाण्याचं स्वप्न पाहत आहात, पण हे वरळीकर तुमचं स्वप्न भंग केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आज आपण बघितलं की 7 रस्ता तो साईबाबा नगर जो आहे त्या ठिकाणी 6 नगरचे लोक आणून जी जमिनीलगत झोपडपट्टी होती त्या जमिनीलगतला 42 माळ्याच्या बिल्डिंग बनवून त्या ठिकाणी श्वास घेता येत नाहीये. तिथले कोण होते? तुमच्याच पक्षाचे आमदार होते ना. जेव्हा हा प्लान पास झाला तेव्हा 15 वर्षापासून माननीय सचिन भाऊ होते, त्याच्यानंतर 5 वर्ष सुनील शिंदे होते, त्याच्यानंतर तिथे स्थानिक महापौर आहेत. का विचार केला नाही होता नगराचा? त्याच्याबद्दल आवाज हा मी उचलला विधानसभा प्रमुख म्हणून. माझं कर्तव्य आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना पत्रव्यवहार केला आणि तो प्रश्न मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे त्याच्याच बाजूला लोखंडवाल्याच्या पण बिल्डिंगी झाल्यात. त्या ठिकाणी काय काय प्रॉब्लेम आहेत तुम्ही एक आमदार म्हणून त्या सोडवलं तर पाहिजे. आज तुम्ही लोकांकडे जाताय आणि लोकांना काही खोटं नाटं सांगताय.
आज तुम्ही धारावीमध्ये जाताय. अरे पहिलं तुमच्या वर्लीचं बघा ना, तुमच्या वर्लीला तुम्ही काय केले. तसेच अनेक सेक्स प्रॉपर्टी आहेत, चाळी आहेत, बैठ्या चाळी आहेत. आज त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला का. तुम्ही फक्त महानगरपालिकेला सांगून रोड वाइंडिंग म्हणून तुम्ही सांगताय. रोड वाइंडिंग मध्ये किती झोपडी गेलेत त्याचा कधी विचार केला का. अनेक लोकांना आजही घरं नाही मिळालेत. आज त्यांची बायका मुलं रस्त्यावरती राहत आहेत. तुम्ही कधी असा विचार केला नाही. बाबा आयुक्तांना तुम्ही सांगू शकले नाहीत की ह्याही लोकांचा विचार केला पाहिजे. तुम्ही आज नावाशिवा हा जो रोड आहे, जो अटल सेतू आहे, त्याला तुम्ही या प्रभादेवी पासून जॉईन करताय. आज ते लोक बेघर आहेत. तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला का. का तुमच्याकडून लोक पळून जात आहेत त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. कारण तुम्हाला 5 मिनिटं आम्हाला आमच्यासारख्या नगरसेवकांना भेटायला वेळ नव्हती. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी साईनला जाऊन सांगताय, धारावीला जाऊन सांगताय की बाबा आम्ही 500 स्क्वेअर फूट देऊ. अहो कशाला भूलथापा पडताय. या आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलं. ही लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आणून दाखवली आणि त्यांच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये देण्यात आले. आज जवळजवळ 1,40,00,000 लोकांना आज पैसे देण्यात आले. असा मुख्यमंत्री पाहिजे, असा नेता पाहिजे जो बोलतो तो काम करतो.